नमस्कार, मी अनिल बन्ने स्वागत करतोय आपल्या संचित टीव्ही न्यूजमध्ये। संचित टीव्हीच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना आपण रोज नवनवीन कृषी तंत्रज्ञान तुमच्यासमोर नेहमीच घेऊन येत असतोय आणि आज अशीच एक महत्त्वाची माहिती असणार आहे। त्यासाठी मी आज आलोय तळसंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे असणाऱ्या सीमा बायोटेक या ठिकाणी विविध प्रकारची रोपं बनवण्यात माहिर असणारे हे सीमा बायोटेक आणि विविध प्रकारचे जे टिश्यू कल्चर आहेत ते या ठिकाणी मिळतात। तर आता आपल्या सोबत आहेत विकास पाटील, सीमा बायोटेक येथील ॲग्रोनॉमिस्ट। त्यांच्याकडून आता आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत बांबू लागवड तंत्रज्ञानाबद्दल। बांबू लागवड कशी करतात, बांबू लागवडीचे फायदे कसे असणार आहेत, त्यापासून नेमकं काय बनतं, त्याला मार्केट कुठं आहे, त्यासोबत सबसिडी आहे का, अशा अनेक प्रश्नावरती एकदम सखोल माहिती आता आपण विकास पाटील सरांच्याकडून घेणार आहोत। सर, आपलं संचित टीव्ही न्यूजमध्ये सहर्ष स्वागत। नमस्कार। काय सांगाल बांबू लागवड तंत्रज्ञानाबद्दल? नमस्कार, मी विकास पाटील, ॲग्रोनॉमिस्ट, सीमा बायोटेक कोल्हापूर। सीमा बायोटेक ही टिश्यू कल्चर क्षेत्रामध्ये गेली 20 वर्ष काम करणारी कंपनी आहे। आम्ही गेली 20 वर्ष झालं टिश्यू कल्चर, केळी, बांबू, साग या टिश्यू कल्चर रोपांचं उत्पादन करतो आहे आणि त्याचं देशभर वितरण करतो आहे। आज आपण बांबू लागवडीविषयी माहिती घेणार आहे। बांबू हे आपल्याला काही नवीन नाही आहे। आपण प्राचीन काळापासून बांबूची लागवड करत आलो आहे। बांबूचे उपयोग माणसाच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत अनेक कामासाठी बांबूचे उपयोग होतात। बांबू आपण शेतीमध्ये भाजीपाला पिकं असेल, फळ पिकं असेल त्यांना आधारासाठी वापरतो, कच्च्या बांधकामासाठी वापरतो, आणखीन शेतीच्या विविध कारणासाठी, औद्योगिक कारणासाठी बांबूचा आपण वापर करतो आहे। बांबूच्या ह्या पारंपरिक वापराबरोबर बांबूचे अनेक औद्योगिक वापर पुढं या लागलेले आहेत। त्यामुळे बांबू लागवड हा आज देशातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या आकर्षणाचा विषय झालेला आहे। आज आपण इंधन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आज आपण दगडी कोळसा वापरतो। दगडी कोळशाची जी काय उष्णता देण्याची क्षमता, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतो, ती 3000 किलो कॅलरी पर के जीपासून 6000 किलो कॅलरी पर के जीपर्यंत आहे। पण हा दगडी कोळसा दिवसेंदिवस त्याचा पुरवठा कमी व्हायला लागलेला आहे। त्यामुळं त्याला दुसरा नैसर्गिक सोर्स म्हटलं तर बांबू आहे, कारण बांबूची कॅलरीफिक व्हॅल्यू हे 4500 कॅलरीज पर के जी आहे। आता हे म्हणजे दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबू वापरला जात आहे। त्याचबरोबर बांबूपासून आज इथेनॉल निर्मिती होते, बांबूपासून बायोगॅस निर्मिती होते। याचबरोबर आज बांधकामामध्ये बांबूचा वापर होतो आहे। म्हणजे आज आपण कॉलमसाठी, बीमसाठी जे काही स्टील वापरतो आहे बांधकामामध्ये, त्याच्याऐवजी बांबूचा वापर होतो, कारण बांबूची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ही लोखंडाच्या बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आहे। याचबरोबर उदबत्तीची काडी असेल किंवा आईस्क्रीमची काडी असेल, हे बांबूपासून उत्पादनं होतात। बांबूपासून आज वेगवेगळे जे काही आर्टिकल्स आहेत, शोच्या वस्तू आहेत, त्या बनवल्या जातात। बांबूपासून पूर्णपणे बांधकामं बनवली जातात। आज पूर्ण घराच्या घरं बांबूमध्ये बनवली जात आहेत। हे बांबूचे अनेक उपयोग आहेत। सर, शेतकऱ्यांनी बांबूची लागवड का केली पाहिजे? सध्या बाजारामध्ये याची मागणी कितपत आहे? आज आपण विविध पिकं घेतो। विविध पिकं घेण्यामागे आपला हेतू असतो की 4 रुपये त्यातून फायदा मिळावा। पण शेतीमध्ये आज जर बघितलं तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्तीची आहे। आता नुकताच येऊन गेलेला महापूर असेल, दुष्काळ असेल किंवा वेगवेगळे वादळ या लागलेत, यामध्ये शेतीचं फार मोठं नुकसान होतं। याचबरोबर नवीन नवीन रोग येतात, नवीन नवीन कीड येतात, यामुळे शेतीचं पूर्णपणे नुकसान होतं। आज बांबू लागवड आहे, याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला ह्या पारंपरिक पिकांच्यापेक्षा पण उत्पादन चांगलं मिळतं। पण नैसर्गिक आपत्ती आली म्हणजे दुष्काळ आला, महापूर आला, वादळ आलं तर याचं नुकसान फार कमी होतं। याचबरोबर कीड व रोग ह्याला अतिशय नगण्य आहेत। शिवाय बांबूची लागवड तुम्ही एकदा केली तर एकदा लागवड केलेल्या बांबूचं तुम्हाला साधारणतः 3 वर्षानंतर उत्पादन चालू होतं। ते पुढे तुम्हाला 40 ते 50 वर्ष उत्पन्न मिळतं। म्हणजे ह्याला गुंतवणूक कमी करावी लागते, कीड व रोगांची समस्या कमी आहे आणि एकरी मिळणारी उत्पादन आहे हे अतिशय चांगलं आहे। त्यामुळे बांबू लागवड याकडे लोक आज मोठ्या प्रमाणात वळत आहेत। सर, याच्यामध्ये व्यावसायिक तत्त्वावर जर लागवड करायची झाली तर सुधारित जाती कोणत्या आहेत? बरोबर, आजपर्यंत आपल्याकडे बांबू हा ओढ्या काठाला येणारा कळक जातीचा बांबू आपल्याला बहुतांशी माहीत होता। हा बांबू आपल्याला जरी किती फायदेशीर वाटत असला तर त्याला बांबूच्या बेटातनं बांबू काढणं हेच खर्चिक होतं। म्हणजे एक 20,000चा बांबू झाला तर त्याला ते बांबू काढण्याचा खर्च त्याच्यापेक्षा जास्त यायचा। पण भारत देश हा बांबूच्या जातीसाठी अतिशय समृद्ध आहे। आज आपल्या देशामध्ये बांबूच्या एकूण 135 जाती आहेत आणि यापैकी केंद्र शासनानं नॅशनल बांबू योजनेखाली त्याचा अभ्यास करून ह्यातल्या जवळ 16 जाती ह्या औद्योगिक उपयोगासाठी किंवा कमर्शियल लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या जाती निवडलेल्या आहेत,
जे आपल्याला भविष्यामध्ये अतिशय चांगल्या फायद्याच्या ठरणार आहेत. मग त्यापैकी प्रामुख्यानं म्हटलं तर बांबुसा बल्कोवा, ज्याला बल्कोवा बांबू म्हणतात, ती एक आहे. लॉन्जिस्पॅथस नावाची जात आहे. ब्रँडिसी आहे. ॲस्पर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आढळणारा मानगा, चिवा ही बांबूची जात आहेत. ह्या प्रामुख्यानं किंवा टोल्डा नावाची बांबूची जात आहे. अशा या बांबूच्या जाती आहेत. आपण एक ढोबळमानाने त्याचं 3 प्रकारे वर्गीकरण करू. साधारणतः 6 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर वाढणारा, म्हणजे आपल्या भाषेमध्ये मुठीमध्ये बसणारा बांबू, हे ह्यामध्ये जे काही छोट्या साईजचे बांबू आहेत याच्यामध्ये मानगा बांबू येतो, लॉन्जिस्पॅथस बांबू येतो. मानगा बांबू हा आत भरीव बांबू असतो आणि सरळ वाढतो. लॉन्जिस्पॅथस ही सुद्धा एक जात आहे की जी तुम्हाला 6 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटरपर्यंत व्यास होतो. त्याला अजिबात फांद्या नसतात आणि फुटवे भरपूर येतात. अगदी खाली कट केला की हातामध्ये बांबू येतो. म्हणजे अशी एक लॉन्जिस्पॅथस नावाची जात आहे. आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक लागवड केली जाते ती बल्कोवा नावाची, म्हणजे ज्याला बांबुसा बल्कोवा म्हटलं जातं, ती एक जात आहे जी साधारणतः 10 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटरपर्यंत त्याचा व्यास येतो. 50 फुटापर्यंत उंच बांबू वाढतो आणि हा हार्वेस्टिंगला पण सोपा असणारा बांबू आहे. म्हणजे ह्या अशा बांबूच्या अनेक विविध जाती आहेत ज्या आपल्याला लागवडीसाठी पण सोप्या आहेत आणि उत्पादनाच्या दृष्टीनं पण अतिशय चांगल्या आहेत. जमीन आणि वातावरण कसं असावं या पिकासाठी? उष्ण व दमट वातावरणाला बांबू चांगला येतो. पण आज आपण बघितलं तर जळगावचं वातावरण हे केळीसाठी अनुकूल नाही. पण महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त केळी जळगावमध्ये होतात. तसं बांबूसुद्धा उष्ण व दमट वातावरणाला चांगला येत असला तरी आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची लागवड केली तर अतिशय चांगली वाढ दिसून आलेली आहे. मराठवाड्यामध्ये दिसून आलेली आहे. विदर्भामध्ये दिसून आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये बांबूची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ दिसून आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला पाणी व्यवस्थापन पाहिजे, ठिबक सिंचनाची सोय पाहिजे. असं असेल तर आपल्याला बांबू लागवड यशस्वी व्हायला काही अडचण नाही. आणि त्याला फार खोलीची जमीन लागते असं नाही. म्हणजे कमी खोलीच्या जमिनीतसुद्धा चांगला येऊ शकतो. फक्त लोकांनी त्याला पाणी व्यवस्थापनाची सोय केली पाहिजे. विशेषतः ठिबक सिंचनासारखी योजना राबवली तर बांबू लागवड आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये यशस्वीपणे राबवता येईल. काही ठिकाणी पाणी साचणाऱ्या जमिनी आहेत, शारपट जमिनी आहेत. तर अशा ठिकाणी गादी वाफे करूनसुद्धा बांबू लागवड अतिशय यशस्वी झालेली आपल्याला दिसते. अगदी शारपट जमिनीमध्ये जी जमीन वर्षाला पाण्याखाली जाते किंवा जी बुडते अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला बांबू लागवड चांगली दिसते. मात्र तशा ठिकाणी आपण उंच गादी वाफे केले तर जादाच्या पाण्याचा निचरा होऊन जातो आणि तिथंसुद्धा बांबूची वाढ आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकरी तयार आहेत, मात्र आर्थिक पाठबळाची त्यांना आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सबसिडीची काही सोय आहे का? महाराष्ट्र शासन किंवा एकंदरीत गव्हर्नमेंटकडून काही सुविधा आहेत का? बरोबर. आज बांबूची उत्पादनं आपल्या देशामध्ये जी काही मार्केट आहे, त्याचं जे काही बाजार आहे, त्यातला मोठा बाजारपेठ ही चायना, व्हिएतनाम यासारख्या देशांनी काबीज केलेली आहे. ज्यावेळी आपल्याला हे केंद्र शासनाच्या लक्षात आलं की बांबूसाठी आपलं वातावरण अतिशय अनुकूल आहे, आपली जमीन अनुकूल आहे, पण बांबू आपण बाहेरच्या देशातून आयात करतो आहे, बांबूची उत्पादनं आपण बाहेरच्या देशातून आयात करतो आहे, त्यावेळी शासनानं ह्या बांबू लागवडीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी नॅशनल बांबू मिशन नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण बांबू लागवड केल्यानंतर ही वन विभागामार्फत राबवली जाते आणि बांबू लागवड केल्यानंतर आपल्याला प्रतिरोप साधारणतः 120 रुपये अनुदान ह्या नॅशनल बांबू मिशन योजनेमार्फत दिलं जातं. नॅशनल बांबू मिशन हे तुम्ही बाजारपेठ निर्माण करणार असला तर त्याच्यासाठी पण अनुदान देतं. ह्या बांबूवर वेगवेगळे प्रक्रिया उद्योग निर्माण करणार असला तरी त्याच्यासाठी अनुदान देतं. म्हणजे नॅशनल बांबू मिशनमार्फत बांबू लागवडीपासून बांबू प्रक्रियेपर्यंत ते बाजारपेठेपर्यंत अनेक कारणासाठी अनुदान शासनामार्फत दिलं जातं. ही झाली केंद्र शासनाची योजना. त्यानंतर राज्य शासनानं, कारण नॅशनल बांबूमध्ये जे काही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्यांना राज्य शासनामार्फत काही लाभ मिळावा म्हणून अटल बांबू समृद्धी योजना ही महाराष्ट्र शासनानं योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत आपण मान्यताप्राप्त जे काही टिश्यू कल्चर प्रयोगशाळा आहेत त्यांच्याकडून रोपांची खरेदी करायची आहे. त्या रोपांची खरेदी करून त्याची लागवड केली की तुम्हाला शासनामार्फत रोप खरेदीसाठी अनुदान मिळतं. ते 50% पासून 80% ते अनुदान दिलं जातं रोप खरेदीसाठी. ही अटल बांबू योजना आहे. तिसरी, मराठवाडा, विदर्भ आणि जळगावमधला काही गाव अशी मिळून ह्या भागासाठी पोखरा अंतर्गतसुद्धा बांबू लागवडीला अनुदान दिलं जातं. हे अनुदान 120 रुपयेपेक्षा प्रतिरोप हे जादा अनुदान मिळतं आणि पोखरा योजनेअंतर्गतसुद्धा तुम्ही बांबूची लागवड करू शकता. यानंतर अजून एक योजना आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत पण आपण बांबूची लागवड करू शकता.
त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिरोप 503 रुपयेपर्यंतचं अनुदान मिळतं. रोजगार हमी योजनेमध्ये आपल्याला अनुदान जास्त मिळतं, पण त्याच्यासाठी जॉब कार्ड असणे किंवा जे काही रोजगार हमीच्या जे काही प्रोसिजर आहे त्यानुसार आपल्याला जावं लागेल. अशा अनेक योजना ह्या बांबू लागवडीसाठी आणि प्रक्रियासाठी पण आहेत. एकरी याचं उत्पादन किती मिळतं? पहिला हार्वेस्टिंगला येईपर्यंतचा कालावधी किती आहे? त्यानंतर किती वर्षापर्यंत हे उत्पादन देऊ शकतं? बांबू लागवड केल्यानंतर पहिल्याच वर्षी त्याचा कोंब निघतात आणि उंच म्हणजे जे काही पूर्ण उंचीचा बांबू मिळतो, पण तो बांबू हा परिपक्व नसतो आणि शिवाय त्याचा खाली कंद पोचणं हे गरजेचं असतं. त्यामुळे पहिले 3 वर्ष त्याचं उत्पादन न घेणं योग्य ठरतं. 4थ्या वर्षी त्याचं कोणतेही जात असू दे, त्याचं 4थ्या वर्षी आपल्याला उत्पादन मिळतं आणि 4थ्या वर्षी पहिलं त्याचं हार्वेस्टिंग होतं आणि 4थ्या वर्षीपासून सलग आपल्याला उत्पादन प्रत्येक वर्षी मिळत जातं. ते आपण साधारणतः 40 वर्षापासून 80 वर्षापर्यंत आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे बांबूला फ्लावरिंग आलं म्हणजे फुलोर आलं की त्याचं उत्पादन थांबतं. साधारणतः 40 वर्षापासून 100 वर्षापर्यंत फ्लावरिंग येणाऱ्या जाती आहेत. म्हणजे किमान आपण 40 ते 50 वर्ष बांबू एकदा लागवड केली की त्याचं उत्पादन घेऊ शकतो. आता याचं एकरी उत्पादन आपण जर बघितलं तर कोकणातील असेल किंवा काही आम्ही भागामध्ये जे काही प्लॉट बघतो ते एकरी पहिल्या 4-5व्या वर्षी आपल्याला 70,000 80,000 उत्पादन मिळतं. पण जे काय 10-15 वर्षाचे प्लॉट आहेत ते एकरी साधारणतः 1 लाख ते 1.5 लाखापर्यंतचं उत्पादन लोकांना मिळून आलं आहे. अगदी कोकणामध्ये बघितलं तर पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर असलेल्या बांबू लागवडीमध्ये सुद्धा 1.5 लाखापर्यंत उत्पादन लोकांनी घेतलेलं आहे. बाजारपेठ याच्यासाठी कसे आहेत, काय रेट असतील आणि कुठे याची विक्री आपण करू शकतो? आज बांबू बघितलं तर पारंपरिक वापर त्याचा प्रचंड आहे. म्हणजे आपण RCC बिल्डिंगला सपोर्टसाठी बांबू वापरतात. टोमॅटो असेल, कारली असेल यासारख्या फळ पिकांना, भाजी पिकांना आधार देण्यासाठी बांबू लागतो. बांधकामासाठी बांबू लागतो. याचबरोबर आज बांबूमध्ये पूर्णपणे फर्निचर करणारे लोक आहेत. बांबूमध्ये पूर्णपणे घरं बनवणारे लोक आहेत. RCC बिल्डिंगसाठी बांबू लागतो. ह्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रकारचा बांबू लागतो. आईस्क्रीमचे काडे असेल किंवा तुमचं उदबत्तीसाठी बांबू लागतो. तर हे जे काय बांबूचा आपण वेगवेगळे उपयोग बघतो आहे ह्यासाठी हा बांबू वापरला जातो. आज बघितलं तर हा नगावर बांबू खपतो. नगावर साधारणतः 70 रुपयेपासून 100-125 रुपयेपर्यंत एक बांबू जातो आणि एकरी आपल्याला एक पहिले 4-5 वर्ष 70,000 80,000 असं उत्पादन मिळतं आणि तिथून पुढं आपल्याला एकरी 1 लाख 1.5 लाखापर्यंत आपल्याला उत्पादन सहज मिळू शकतं. लागवड करण्यापासून पहिला हार्वेस्टिंगला येईपर्यंतचा खर्च किती आहे आणि मार्केटला गेल्यानंतर मिळणारे उत्पन्न किती असणार आहे? आता उत्पादनाचं तर आपण बघितलेलं आहे. साधारणतः बांबू रोपांची किंमत हे 25 रुपयेपासून 40 रुपये 50 रुपयेपर्यंत असते. एकरी साधारणतः 625 रोपं लागतात. ठिबक सिंचन करायचं म्हटलं तर एकरी तुम्हाला एक 25,000 रुपयेपर्यंतचा खर्च येतो त्याला. आणि यानंतर मग त्याला आंतरपीक पण आपण त्या पिकामध्ये बांबूमध्ये घेऊ शकतो. पहिले 2-3 वर्ष काही लोक नेपियर गवतासारखं घेतात. काही पहिले 2-3 वर्ष सुरूसारखं पीक घेऊन त्याच्यापासून उत्पादन घेतात. तर साधारणतः हा जुजबी खर्च सोडला आणि तण नियंत्रणाचा खर्च पहिले 1-2 वर्ष येतो. त्यानंतर आपल्याला फारसा त्याला खर्च येत नाही, पण पाणी नियोजन त्याला करावं लागतं. म्हणजे हा खर्च सोडला तर त्याला बाकीचा काही खर्च नाही आहे. आणि उत्पादन आपल्याला 4थ्या वर्षीपासून चालू होतं आणि आंतरपिकाचं उत्पादन आपण पहिले 2-3 वर्ष घेऊ शकतो. बांबू लागवड करताना टिश्यू कल्चरचीच का आपण लागवड केली पाहिजे, असं नेमकं काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये? बांबू रोपे निर्मितीचे पारंपरिक प्रकार आहेत. त्यानंतर हे आधुनिक पद्धत म्हणजे टिश्यू कल्चर रोपांच्या पद्धतीनं बांबू रोपांची निर्मिती करणं. आज बघितलं तर शासन टिश्यू कल्चर बांबू रोपांना अनुदान देत आहे. आता टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीला शासनही प्रोत्साहन देत आहे. याचं कारण असं की टिश्यू कल्चर हे तंत्रज्ञान असं आहे की जर तुम्हाला योग्य अनुवंशिक गुणधर्माचं मातृवृक्ष मिळालं, म्हणजे ज्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळतं, गुणवत्ता चांगली मिळते, कीड रोग रेजिस्टंट कमी आहे, असं एक जरी आपल्याला मातृवृक्ष मिळालं तर त्याच्यापासून आपण लाखो रोपं बनवू शकतो. त्याच गुणवत्तेची, त्याच अनुवंशिक क्षमतेची, तीच गुणवत्ता असलेली रोपं आपण बनवू शकतो. त्यामुळे टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाला बांबू रोपांच्या निर्मितीमध्ये फार महत्त्व आहे. याच्यामध्ये पुढं जाऊन आम्ही असं पण केलेलं आहे की बांबू रोपांचा मातृवृक्ष योग्य प्रकारे निवडला जावा. यासाठी आम्ही सर्व मातृवृक्ष हे आपलं बेंगलोरला केंद्र शासनाचं नॅशनल वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं इन्स्टिट्यूट आहे, त्यातून हे सर्व मातृवृक्ष निवडली जातात. कारण त्या इन्स्टिट्यूटकडं त्याच्या अनुवंशिक शुद्धतेची रोपं मिळतात. शिवाय त्यांचं वय नेमकं किती आहे ते कळतं. कारण बांबू रोपांची निर्मिती करत असताना त्याचं मातृवृक्ष हे
जास्त वयाचं असून चालत नाही, हे कमीत कमी वयाचं असावं लागतं. त्यासाठी ज्याचं वय आपल्याला माहीत आहे, ज्याचे आनुवंशिक गुणधर्म माहीत आहेत, अशा रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं आम्ही ह्याचं मातृवृक्ष निवडतो आणि इथं आधुनिक तंत्रज्ञानानं त्याचे टिश्यू कल्चर रोपं बनवतो. आणि टिश्यू कल्चर रोपांचं वैशिष्ट्य असं की आपल्याला शेतामध्ये एकसारख्या वयाची, एका उंचीची आणि एकसारखी वाढणारी रोपं आपल्याला ह्या तंत्रज्ञानानं बनवणं शक्य होतं आणि मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती ह्या तंत्रज्ञानानं शक्य होते. त्यामुळं आज हे तंत्रज्ञान सर्वमान्य झालेलं आहे. सर मला सांगा, जे पारंपरिक जी रोपं आहेत त्याची आणि याची जर तुलना केलं तर पारंपरिक रोपापेक्षा अधिक सक्षम हे वाटतात का? काय सांगायला? अगदी बरोबर. टिश्यू कल्चर तंत्रज्ञानानं हे आम्ही जी रोपं बनवतो याला एक गव्हर्नमेंटनं प्रोटोकॉल घालून दिलेला आहे. म्हणजे मग आमची केळीची रोपे असतील, बांबूची असतील किंवा साग असतील, तर ही कशा प्रकारे बनवली जावीत ह्याचा एक प्रोटोकॉल असतो, त्याची एक सिस्टीम असते. याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे जे काही विभाग आहे त्यांची एक NCSTCB नावाची संस्था आहे. ती संस्था ह्या प्रयोगशाळांचं प्रत्येक वर्षी परीक्षण करत असतात, तपासणी करत असते आणि तपासणी करून जे काही याच्यामध्ये त्यांच्या गुणवत्तेला सरस ठरतील किंवा त्यांच्या जे काही मानांकन आहेत ते मानांकनं पूर्ण करतील त्या प्रयोगशाळांना त्या NCSTCB कडून सर्टिफिकेशन दिलं जातं. तर मला सांगायला आनंद होतो की आपली जी प्रयोगशाळा आहे ती NCSTCBचं रजिस्ट्रेशन म्हणजे रेकग्नेशन असणारी, मान्यता असणारी ही प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर आम्ही जे काही बांबू रोपं बनवतो किंवा कोणतीही टिश्यू कल्चरची रोपं बनवतो ती प्रत्येक बॅचची रोपं ही त्याच्यामध्ये व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी ह्या संशोधन केंद्राकडे पाठवली जातात आणि व्हायरसमुक्त असल्यानंतरच त्यांचं प्रमाणपत्र आल्यानंतरच ही विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. आज शासनानं जरी टिश्यू कल्चर रोपांना मान्यता दिली असेल, त्यांना अनुदान दिलं असेल, तर सर्वच प्रयोगशाळांना ते मान्यता दिलेली नाही. जर ज्या प्रयोगशाळा ही मानांकनं पूर्ण करतात, विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे NCSTCBचं मान्यता असलेल्या प्रयोगशाळा आहेत त्यांनाच हे गव्हर्नमेंट मान्यता दिली जाते. म्हणजे ठराविक गुणवत्ता असल्याशिवाय ह्या रोपांना शासकीय अनुदान मिळत नाही. आणि सांगायला आनंद होतो की आपली प्रयोगशाळा ही ह्या गव्हर्नमेंटच्या लिस्टमधली कंपनी आहे. दुसरं असं की एवढी सगळी मानांकनांची पूर्तता केल्यानंतर जी काही रोपं तयार होतात तर ह्या रोपांचं हार्डनिंग हे महत्त्वाचं असतं. म्हणजे अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे, प्रयोगशाळेत झालेली रोपं आहे अशी शेतामध्ये लावायला योग्य नसतात. तर त्यांना हळूहळू, जसं लहान मूल जन्मल्यानंतर आपण लगेच त्याला बाहेरच्या वातावरणात आणत नाही, त्याला आधी त्या रूममध्येच ठेवतो, त्यानंतर जरा घरभरती खेळतं, नंतर त्याला आपण बाहेर नेतो. तसं टिश्यू कल्चर रोपं जी काही तयार केली जातात प्रयोगशाळेत ती पहिल्यांदा प्रायमरी हार्डनिंग केली जातं. तिथं त्याला थोडं तापमान जादा दिलं जातं, त्या लाईट जरा जादा दिली जाते, आर्द्रता थोडी कमी केली जाते. त्यानंतर त्याचं सेकंडरी हार्डनिंग केलं जातं. ही हार्डनिंगची प्रोसेस जवळजवळ 4 महिन्याची असते. याच्यामध्ये रोपं पूर्णपणे शेतात लागवडीसाठी योग्य केली जातात, हळूहळू तापमान वाढवत नेऊन, त्याचं लाईट वाढवत नेऊन आणि याची हार्डनिंग झाल्यानंतरच ही विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. त्यामुळे ही पारंपरिक रोपा इतकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त शेतामध्ये लागवडीसाठी सक्षम असतात आणि आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यापासून लागवडी आपण बघू शकतो की अतिशय यशस्वी झालेली आहे. आमची सीमा बायोटेक ही कंपनी केंद्र शासनाचं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने ही सर्टिफाय केलेली कंपनी आहे. त्यांची NCSTCB नावाची जे ऑर्गनायझेशन आहे त्यानं सर्टिफाय केलेली ही कंपनी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं जे महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आहे त्यांनी ही मान्यता दिलेली ही कंपनी आहे. शिवाय आम्ही महाराष्ट्र बांबू विकास महामंडळामार्फत शासकीय योजनेअंतर्गत जे काही बांबू लागवड होते त्यासाठी आम्ही यावर्षी जवळजवळ 1.5 लाख बांबू रोपं आमच्या कंपनीमार्फत पुरवठा केलेला आहे. तसेच विविध योजनेसाठी आमची रोपं पात्र आहेत आणि त्यासाठी रोपं लोक इथून घेऊन जात आहेत. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. बांबू लागवड तंत्रज्ञानाबद्दल अतिशय सखोल माहिती आत्ता आपल्याला विकास पाटील सरांनी दिलेली आहे. तर याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कमेंटद्वारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विकास पाटील सरांच्याकडून मिळतीलच. त्याचसोबत ह्याची लागवड कशी करतात, अंतर किती ठेवायला पाहिजे, इतर ज्या काही बांबू लागवडीमधील अत्यावश्यक ज्या काही गोष्टी असतात ते आपण आगामी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग आता रजा घ्यायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूयात पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद.